तो एक राजहंस. 3 ऑगस्ट 2023ची सकाळ. नभ झाकोळून आलेलं. कधीही पाऊस कोसळेल अशी स्थिती. आणि तेवढ्यात मन सुन्न करणारी ती बातमी आली. महानोर दादा गेले. खरंच त्या अवेळी दाटलेल्या अंधारात पाऊस धाय मोकलून रडत राहिला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह निसर्गानं या रानकवीला आपल्या चैतन्यात सामावून घेतलं. सकाळच्या त्या उदास अंधारात डोळे मूकपणे पाझरत राहिले. कवितेतील एक डौलदार राजहंस दिगंताच्या प्रवासाला निघून गेला होता. आठवणी दाटून आल्या. उण्यापुऱ्या 35 वर्षांचा ऋणानुबंध. 1985 साली नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठीत MA करीत असताना अभ्यासाला असलेला हा कवी आयुष्याच्या वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर त्याच्या अखेरपर्यंत आपल्या जीवाभावाचा होऊन राहील असं तेव्हा कुणी सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं. पण हे अद्भुत घडलं. माणूस जोडण्याची आणि जोडून ठेवण्याची त्यांची आणि सुलोचनाबाईंची सहज स्वभाव वृत्ती, रुजुता, प्रेमाचा ओलावा, आत्मीयता यामुळं त्यांचं घरच नव्हे तर कुठंही लाभलेला त्यांचा अल्प सहवास देखील मला आणि स्नेहाला चांदण्याचं माहेर वाटे. एकदा त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या प्रत्येकाचाच हा अनुभव असावा. जळगाव, नाशिक, सोलापूर या आमच्या बदलीच्या प्रत्येक मुक्कामी आमच्या घराला त्यांचे पाय लागले. तेव्हापासून ते 2021 साली सुलोचनाबाई जाईपर्यंत महानोर दादांचा दीर्घ फोन 1-2 महिन्यात एकदा ठरलेलाच असायचा. ख्याली खुशालीची चौकशी झाली की विचारायचे, नवीन वाचन काय सुरू आहे, आकाशवाणीत नवं काय चाललंय, नवं काही लिहिलं का? आणि मग या तिन्हीच्या अनुषंगानं भरभरून बोलत राहायचे. त्यातून मिळणारी ऊर्जा मनाला उभारी द्यायची. कवितेवरच्या प्रेमासोबतच जगण्याचं गाणं या अशा संवादांतून झुळझुळत राहायचं. जगण्यावर त्यांचं अपार प्रेम होतं. म्हणूनच जीव घेण्याआघात ते निधडेपणानं झेलू शकले. सुलोचनाबाईंचं आजारपण ते निधन या काळात येणारे त्यांचे फोन मात्र व्याकुळ करायचे. बाई गेल्यानंतर ते पुरते खचलेच. पण बाईंवरच्या प्रेमापोटी बाईंची इच्छा असलेल्या काही गोष्टी त्यांनी आवर्जून पूर्ण केल्या. पळसखेडमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करवून घेऊन तिथे भजन, महाप्रसाद केला. याशिवाय 2 गोष्टी त्यांच्याकडूनच होणे होत्या, त्या नियतीने करवून घेतल्या. रानगंध हे सुलोचनाबाईंवरचं सचित्र पुस्तक. यात सौस्नेहानं घेतलेली त्यांची मुलाखत आणि साठवणीतले फोटो एवढाच पण मोलाचा ऐवज आहे. मोलाचा यासाठी की असं करतोय हे सांगण्यासाठी आलेल्या फोनवर बोलताना दादा म्हणाले, अरे स्नेहानं घेतलेल्या त्या मुलाखती व्यतिरिक्त ही कुणाशीही असं कधी बोललीच नाही, त्यामुळे तिचं ते एकमेव डॉक्युमेंटेशन आहे. दादांच्या जळगावच्या तरुण चाहत्यांनी पुस्तक देखणं काढलं. दुसरं पुस्तक पॉप्युलरने काढलं. दादांनी सुलोचनाबाईंच्या आठवणी यात लिहिल्या आहेत आणि काही कविताही आहेत. माझ्या 2 पुस्तकांच्या घडणीत महानोर दादांचं योगदान मोलाचं ठरलं. 1988 साली मी MPhilला महानोरांच्या समग्र कवितांवर शोध प्रबंध लिहिला. त्याचं संपादित पुस्तक करावं असं मनात होतं. तो योग 2009 साली आला. त्यांचा पाठपुरावाच त्यासाठी कामी आला. त्यावर्षी महानोरांना जनस्थान पुरस्कार घोषित झाला. हे निमित्त ठरलं आणि अवघ्या 2 महिन्यात सोलापूरच्या सुविद्या प्रकाशननं ते तयार केलं. महानोर दादांच्या हस्ते आणि डॉक्टर जब्बार पटेल आदींच्या उपस्थितीत कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या हिरवळीवर प्रकाशन सोहळा पार पडला. मराठीतील गीतांच्या वैशिष्ट्यपूर्णतेचा वेधक आढावा घेणाऱ्या शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर या चपराक प्रकाशननं 2021 साली प्रकाशित केलेल्या माझ्या पुस्तकाला तर दादांनी अप्रतिम प्रस्तावना लिहिली. हे आणि असे अनेक अमृतक्षण आता साठवणीत आहेत.
महानोरदादा स्वतःची गाणी, कविता, कार्यक्रम यातच केवळ रमले नाहीत. त्यांनी मराठी कवितेच्या शतकाचा प्रवास अधोरेखित करणारा कार्यक्रम महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी केला. बहिणाईची गाणी सर्वदूर पोचवली. मराठीतील प्राचीन आणि आधुनिक काळातील बहुतांश कवींच्या कविता त्यांना मुखोद्गत होत्या. 1980 नंतरच्या असंख्य मराठी कवींना त्यांचं प्रोत्साहन, पाठबळ आणि प्रेम लाभलं. त्यांनी पळसखेडला समरसून शेती केली. शेतीसाठी खस्ता खाल्ल्या, कष्ट केले. कवितेचा पहिला पुरस्कार मिळाला. त्यातून शेतीत विहीर खोदणारा हा शेतीनिष्ठ कवी होता. विधान परिषदेत आमदार असताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतीचे, पाण्याचे प्रश्न सोडवायला जीवाचं रान केलं. महानोर हे अस्सल रसरशीत देशी वाण मराठी कवितेत उगवलं, याला मी निसर्गाची नवलाईच मानतो. सर्वार्थानं ते नवसा सायासानं जन्माला आले. आईला लग्नानंतर 21 वर्षांनी झालेलं हे मूल 2 आयांनी त्यांना वाढवलं. सख्ख्या आई इतकंच प्रेम सावत्र आईनं दिलं. आईनं महानोरांना ओव्या दिल्या. तिचं हे देणं महानोरांना जन्मभर पुरलं. तुझी पुण्याई माझ्या शब्दांना साईसारखी, तुझ्या गाण्याची लकेर माझ्या शब्दांना मृत्यूपर्यंतची, असं म्हणणारे महानोर आई तुझ्या कवितेने केले मला चिरंजीव, अशी प्रांजळ भावना व्यक्त करतात. जन्मदात्री आई आणि काळी आई म्हणजे शेती, या दोघींनी त्यांच्या कवितेचा, गाण्याचा पिंड घडवला. अजिंठ्याच्या पायथ्याशी पळसखेड या खेड्यात शेतीत रमलेल्या या रानकवीकडे साहित्य विश्वाचं लक्ष वेधलं गेलं ते 1960च्या दशकात. जळगावच्या MJ कॉलेजमध्ये शिकत असताना ना अदवंत, राजा महाजन या प्राध्यापकांचं त्यांच्याकडे, त्यांच्या कवितेकडे लक्ष गेलं आणि या रानातल्या कवीचं वेगळेपण त्यांनी जोखलं. 1967 साली रानातल्या कविता हा संग्रह प्रकाशित झाला. पु.ल. देशपांडे, विजया राजाध्यक्ष, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांच्यापासून यशवंतराव चव्हाणांसारख्या गुणग्राही नेत्यापर्यंत सर्वांना या कवितेनं वेड लावलं. पुढे जैत रे जैत या चित्रपटातली गाणी आली आणि महानोर लोकप्रिय झाले. नभ उतरू आलं, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, मी रात टाकली, अशी एकाहून एक सरस गाणी लता मंगेशकर, आशा भोसले, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे यांचे स्वर लाभलेली आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत साज चढवलेली ही गाणी आजही मनाला मोहित करतात. महानोरांच्या कवितेचा नेहमीच निसर्ग कविता, प्रेम कविता म्हणून उल्लेख होतो, अभ्यास होतो. ते रास्तच आहे. परंतु आता त्यांच्या एकूण कवितेचा विचार करताना तिचा प्रवास भूमीच्या मार्दवापासून अवकाशव्यापी चैतन्य तत्वापर्यंत झालेला दिसतो. त्यावरही थोडा दृष्टिक्षेप टाकणं औचित्यपूर्ण ठरेल. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजविल्या चैतन्याच्या बागा, इथले रानोमाळ सघनघन पसरित हिरवी द्वाही, झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमीही. ना. धो. महानोर या प्रतिभावंत कवीनं अजिंठा परिसरातील रांगड्या निसर्गाला आणि रानमयांना आगळ्या शब्दांचे देहस्वी पंख बहाल केले. त्यांनी खेड्यातील दैन्य, दुःख, अत्याचार, होरपळ यांना वाचा फोडण्यासाठी कवितेतूनच हुंकार भरला. पळसखेडची गाणीमधून समृद्ध लोकसंचित आपल्या ओंजळीत दिलं. बहिणाबाई चौधरी, साने गुरुजी ही त्यांची दैवतं होती. वही, पावसाळी कविता, रानातल्या कविता, प्रार्थना दयाघना, पानझड, तिची कहाणी, जगाला प्रेम अर्पावे हे त्यांचे संग्रह म्हणजे त्यांच्या जगण्याचा चैतन्य गाभाच जणू. कळत्या वयापासून शेतीत कष्ट करून घाम गाळून धान्य पिकवणारा हा कवी साठोत्तरी मराठी कवितेतील आपल्या वैशिष्ट्यपूर्णतेने लक्ष वेधून घेतो. भालचंद्र लोवलेकर, बालकवी, बहिणाबाई, नाग देशपांडे
अशा पूर्वसुरींच्या काव्यसंस्काराचं ऋण त्यांनी सदैव मानलं. महानोरांनी मराठी कवितेला वेगळं काय दिलं असं कोणी विचारलं तर सांगता येईल की नवे शब्द, नव्या प्रतिमा आणि रचना शैली यांची नवी लावण्य लय त्यांनी मराठी कवितेला दिली. छंदोबद्ध, मुक्तछंद, ओवी, अभंग, गीत, गवळण, लावणी, पोवाडा, अंगाई, भूपाळी, चित्रपटगीत, कथाकाव्य, खंडकाव्य असे कवितेतले अनेक प्रकार त्यांनी सामर्थ्यानं हाताळले. सौंदर्य वृत्तीनं लिहिलेली निसर्ग आणि प्रेम कविता हे या कवीचं प्रेयस आहे, तर मूळच्या संवेदनशील कविमनानं समष्टीच्या दुःख जाणिव्यांशी तीव्रतेनं समरस होऊन व्यापक अवकाशाला कवेत घेणं हे त्याचं श्रेयस आहे असं म्हणता येईल. महानोरांच्या प्रेयस कवितांचा आस्वाद घेणं ही तजेलदार आनंदानुभूती असते. महानोरांची निसर्ग कविता अतिशय बोलकी आहे. अनेक अंगांनी ती रसिकांशी बोलते. निसर्गाच्या विविध भावावस्थांच्या रंगछटा हव्या तशा परिणामकारक साधण्याचं सामर्थ्य महानोरांच्या शब्दकुंचल्यात पुरेपूर आहे. या रंगचित्रांना लय आहे, नाद आहे. कवितेतली लय ही महानोरांना लोकगीतांची देण आहे. त्यांनी स्वतःच तसं म्हटलंय. त्यांची आई जात्यावर दळताना ओव्या गायची. शेतात काम करणाऱ्या बायका श्रम हलके होण्यासाठी गाणी गायच्या. त्या ओव्या आणि गाण्यांच्या लयीनं महानोरांच्या मनात घर केलं. महानोरांच्या सुरुवातीच्या काळातील काही रचनांवर बहिणाबाईंच्या साध्या सोप्या रचनांचा प्रभाव जाणवतो हे खरं आहे. बहिणाबाईंची कविता पारंपरिक संचित, श्रद्धा यांना प्रत्यक्ष जीवनानुभूतींची जोड देऊन आपल्या लोकप्रतिभेचं दर्शन घडवते. ती पुराण कथांशी नातं जोडते, पारंपरिक स्त्रीमन प्रकट करते. महानोर लोकपरंपरेशी नातं तुटू न देता निसर्गानुभवांना नवरूप देतात. त्यांची कविता हे नवरूप बघण्यासाठी स्वतःच आरसा होते. महानोरांच्या कवितेचं बळ त्यात आहे. त्यामुळंच लोकगीतांचा वारसा मिरवताना तिचं रूप हरवत नाही. उलट झाडांना पालवी फुटावी तसे त्यांच्या कवितेला पाखरांचे पंख फुटतात आणि आभाळही पुरेनासं होतं. रुजे दाणा दाणा, ज्येष्ठाचा महिना, मातीतला गंध ओला, चौखुर दिशांना, पाखरांचे पंख आम्हा आभाळ पुरेना. महानोरांची कविता निसर्ग सौंदर्यानं पुरेपूर नटलेली आहे. अजिंठ्याच्या परिसरात महानोर वाढले. त्या परिसराशी नातं जुळताना त्यांच्या मनात कविता आकारू लागली. निसर्गावरील, रानावरील मायेनं त्यांचे शब्द फुलारून येऊ लागले. एक बेहोश करणारी धुंदी महानोरांनी निसर्ग सान्निध्यात सतत अनुभवली. रानाची हिरवी बोली त्यांची झाली. महानोरांची कविता बव्हंशी प्रतिमांच्या भाषेतूनच बोलते. प्रतिमांची भाषा कळली की कविता कळते. अर्थात महानोरांच्या प्रतिमा सहज आणि सोप्या आहेत. त्या त्यांना मुद्दाम योजाव्या लागल्या नाहीत. आपल्या प्रतिमांविषयी महानोर एके ठिकाणी म्हणतात, निसर्गामध्ये मी अनेकविध रूप पाहतो आणि ती जशीच्या तशी मांडतो. निसर्गाला मी मानवी रूपात पाहत असतो, त्यामुळे या प्रतिमा मानवी पातळीवर असतात. मानवी भावनांच्या आरोपणासाठी ते निसर्गाचा उपयोग करतात. त्यामुळं निखळ निसर्ग कवितेपेक्षा महानोरांची प्रेमकविता विपुल आहे. या प्रेमकवितांमध्येही स्त्री मनालाच प्राधान्य आहे. त्यांच्या कवितांमधील ती प्रेमानुभवाविषयी मोकळेपणाने बोलते. कवी स्वतःबद्दल बोलत नसला तरी ती कवीबद्दल बोलते. छंद घोटाळती ओठी, नाचण भिंगरी, त्याच्या साध्या ओळीसुद्धा झपाटती भारी. झोक्यावर हिंदोळता देह झाला गाणी, एका कवीच्या डोळ्यांची डोळ्यांना माळणी. निसंकोचपणे केलेलं प्रेमाचं आविष्करण हा महानोरांच्या कवितेतील स्त्रीचा स्थायी भाव आहे. निसर्गासारखीच मुक्त स्त्री महानोर रेखाटतात.
स्त्री आणि निसर्ग यांचं सायुज्य हाच त्यांच्या अनेक कवितांचा गाभा आहे. राघू उठून जाताना फांदी हले झुले, पानातल्या थेंबांपाशी नभ उतरले. नभ उतरले गर्द जांभळीचे झेले, झुलणाऱ्या फांदीपाशी पैंजण वाजले. गोरेभुरे पाय असे गाण्यात सांडले, झुलणाऱ्या झाडासाठी राघू पुन्हा आले. या कवितेत वरवर पाहता निसर्ग चित्र दिसत असलं तरी प्रतिमांच्या अंगानं पाहिल्यास अतिशय नाजूक तरल भाव या निसर्ग चित्रात दडलेला आढळतो. पावसाळ्यात बहरलेल्या भिजलेल्या निसर्गाची कितीतरी चित्र पावसाळी कविता, वही, रानातल्या कविता या संग्रहांमध्ये आहेत. कधी नभात झिम्मड निळी जांभळी, झाडातून निथळत बरसात, तर कधी चिंब झाली पावसाने दूर राने. कधी पावसाळी ऊन आणि रानभर धून, तर कधी तिपी तिपी ऊन, तेही श्रावणातलं. हा पाऊस समृद्ध सुंदर असतो, मग साहजिकच कवीही बहरतो. गळे नभ असावध खेडे पाण्यात बुडून, लांबणीच्या तारांवर चिंब चिंब थेंब ऊन. स्वच्छ पावसाळी हवा तसे बेहोश उधाण, दाट हिरव्या गर्दीत पाय गेले बहकून. रानातल्या कवितांमधील या कवितेप्रमाणेच वही या संग्रहातील अनुभवही वेगळा नाही. घाटाशी झुकलेली मेघांची माळ आहे, गुलहौशी पक्षी आणि जास्वंदी उन्हे आहेत. अशा वेळी पाऊस अंगावर झेलून घेताना झिंगून जाणं ओघानं आलंच. पाऊस झेलताना झिंगून गेलेला कवी झांज झुलते झाड होतो, मेघ मल्हारातला आषाढ होतो. आधी अनुभव नंतर प्रतिमा अशी प्रक्रिया असल्यामुळं या प्रतिमा सच्च्या वाटतात. पावसाळी कवितांमध्ये पाऊस विविध रूपात आपल्याला भेटतो. स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारख्या थेंब थेंब पानांवर अल्लद येणारा हा पाऊस उतरत्या सांजेच्या काळोखात गडद गर्द गहिरे रूप घेऊन वैऱ्यासारखा कोसळत राहतो. उद्ध्वस्त डोळ्यातल्या सांदी सांदीतून कधी तो विजेच्या विळख्यांनी वेटाळत जाताना सर्पाहून गहिरा बनतो. पावसाळी कवितांमधील पावसाला निरनिराळे संदर्भ आहेत. पावसाचे आणि उदासीनतेचेही गूढ नाते आहे. या कवितांमध्येही उदासीनतेचे ढग पावसाळी आभाळात दाटून येतात. महानोरांच्या निसर्ग कवितेच्या वैशिष्ट्यांबाबत सारांशानं सांगायचं तर त्यांच्या कवितेतला निसर्ग हा आर्ष आणि वन्य निसर्ग आहे. तो मूलतः जसा आहे तसाच प्रकटतो. त्यामुळंच धरती आकाशाचं मिलन, झाडांची फळधारणा, नदीची सागराकडे असलेली ओढ, पशुपक्ष्यांचा प्रणय या गोष्टी जशा आपल्याला निर्भेळ आनंद देतात, त्याचप्रमाणे त्यांच्या स्त्री पुरुष संबंधांच्या कवितांमधील सौंदर्य आपल्याला आनंद देते. त्यात अश्लीलता बिभित्सता जाणवत नाही. महानोरांच्या कवितेचा आणखी एक विशेष म्हणजे ही कविता निसर्ग प्रेमानं एकारलेली नाही. प्रेम, आसक्ती आणि निसर्ग सौंदर्य याबरोबरच ती खेड्यातील दैन्याची आहे, तिथल्या गुदमरलेल्या मनांची आहे. त्याबाबतचं विदारक सत्य सांगणारी मनोगतं त्यांच्या कवितेत येतात. प्रार्थना दयाघना या संग्रहातील प्रार्थना दयाघना, सुना सोन्याचा पिंपळ, पंचनामा, दीपस्तंभ, नक्षत्रामागून नक्षत्र या दीर्घ कवितांमधून याचा प्रत्यय आपल्याला येतो. या त्यांच्या प्रवासातही त्यांनी आपल्या मूळ जाणीवेची नाळ तुटू दिलेली नाही. म्हणूनच महानोरांच्या कवितेतील सौंदर्य वृत्तीची जाणीव विकसित झालेली आपल्याला दिसते. उत्कट सौंदर्यानुभूती आणि सामाजिकतेचं बळ असलेली ही बोलक्या चेहऱ्याची देखणी कविता आहे. म्हणूनच ती रसिकांना भुरळ घालते. महानोरांच्या कवितेचा विचार समग्रतेनं करताना एक निरीक्षण इथं नोंदवावंसं वाटतं. सृष्टी सौंदर्यात आणि चराचरात व्यापून उरलेल्या चैतन्यानं तर आपण स्तिमित होतोच. फुलत्या वयात या हिरव्या सौंदर्याची बाधा होते, ते साहजिकही आहे. परंतु या चैतन्याची निजखूण म्हणजे आत्मरूप आणि तेच परमात्म स्वरूप ही ओळख पटायला वेळ लागतो, वेळही यावी लागते. बहुधा
असंच असावं. प्रत्येक व्यक्तीमधलं चैतन्य एकसारखंच आहे हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या सुखाशी आणि दुःख जाणीवांशी समरस होणं हेच अध्यात्म. आणि हा परम अर्थ जाणून त्याचा जगण्यात अवलंब करणं म्हणजे परमार्थ. विचारी सजग व्यक्तीच्या जगण्यात जसे हे विकासाचे टप्पे येतात तसे कवीच्याही आयुष्यात येतात. कवीचं संवेदनशील आणि सृजनशील मन हा बदल हळुवारपणे टिपतं. त्यानंतरचा त्याचा आविष्कार आगळी उंची गाठतो. अनेक कवितांमधून सौंदर्यपूर्ण आणि शृंगारिक लेणी साकारणाऱ्या महानोरांनी उत्तरायणात समष्टीच्या व्यथावेदनांशी नातं जोडलं. आईच्या मायेनं हळवे होत आगळ पसायदान मागणाऱ्या महानोरांनी नंतर पालखीच्या अभंगांमधून विठुरायाजवळ सकाळांचं गाऱ्हाणं मांडत विश्वचैतन्याचं सूर्यसुक्त गायलं. हे महानोर समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. कविता समजून घेण्यासाठी कवीची मनोवृत्ती आणि भावताल समजून घेणं सुद्धा गरजेचं असतं. आमच्या जळगावच्या मुक्कामात नाधो महानोर यांच्या निगर्वी सहवासाचा अपूर्व लाभ आम्हाला झाला. त्यांच्याशी कौटुंबिक स्नेहबंध जुळले. एवढा मोठा कवी, पण वागण्या बोलण्यात विलक्षण साधेपण. लवकरच आम्ही त्यांच्या कुटुंबातले झालो. 2001 सालची ही गोष्ट आहे. आमच्या मनात विचार आला की महानोरांच्या कवितांविषयी सुलोचनाबाईंना काय वाटत असेल. कवीच्या अर्धांगिनीकडून कविता नाही पण कवी समजून घेता येईल का या जिज्ञासेतून स्नेहानं सुलोचनाबाईंची एक दीर्घ मुलाखत घेतली होती. तिनं त्यांना विचारलं, ताई, तुम्ही कायम वास्तव्यासाठी जळगावला आल्यानंतर काही अंशी तुमचं खेडं सुटलं, पण आपली खेडी वर्षानुवर्ष होती तशीच आहेत. खेड्यांमधलं दैन्य, अडचणी, अंधश्रद्धा, मागासलेपण, स्त्रियांचा छळ या गोष्टी कमी झाल्यात असं नाही. तिला मध्येच तोडत सुलोचनाबाई म्हणाल्या होत्या, खरं आहे, तुम्हाला सांगते, कवितेसाठी यांच्याकडे हट्ट करण्याचं कधी कामच पडलं नाही. रानावनात फुलं फुलावीत तशी यांच्या मनात कविता उमलते, अगदी सहजपणे. पण खेड्यातील स्त्रियांची दुःखद स्थिती पाहून मी यांच्याजवळ हट्टच धरला की यावर तुम्ही काहीतरी लिहा. यांनी ते मनावर घेतलं आणि तिची कहाणी हे पुस्तक तयार झालं. यातल्या 32 पैकी 26 स्त्रियांच्या कहाण्या मी सुचवलेल्या आहेत, कारण त्या स्त्रियांशी माझे निकटचे संबंध आहेत. कुणाच्या दुःखावर फुंकर घालण्या इतका आनंद दुसरा नाही. आणि कविता जशी आनंद देते तसंच हेही काम चांगलं करू शकते. तिची कहाणी हा संग्रह तेव्हा नुकताच प्रकाशित झाला होता. तो आणला आणि वाचला, पुन्हा पुन्हा वाचला. आभाळ भरून यावं तसे डोळे भरून आले. सुलोचनाबाई म्हणाल्या होत्या ते खरंच होतं. स्त्रीच्या दुःखाला अंत नाही. तिची कहाणी काल होती तशीच आजही आहे. उद्या ती तशीच राहू नये यासाठी संवेदनशील मनाच्या कवीनं जे करायला हवं ते महानोरांनी या संग्रहात केलं आहे. या कहाण्या वाचून समाज वास्तवाचं भान सर्वांना येतं. हे भान आणि भावना सर्वदूर पोचवण्यासाठी संवेदनशील मनं पुढं आली पाहिजेत असं वाटलं. मी त्यावेळी आकाशवाणी जळगाव केंद्रावरून तिची कहाणी ही 26 भागांची साप्ताहिक मालिका सुरू केली. प्रत्येक भागात सुरुवातीला मी कविता सादर करायचो आणि नंतर कविवर्य महानोर त्या कवितेवर त्यांच्या शैलीत भाष्य करायचे. 15 मिनिटांच्या या कार्यक्रमाचा श्रोत्यांवर प्रभाव पडायचा. कवितेची शक्तीच मोठी आहे. कविता प्रसंगी हळुवार भावनांचे सुकोमल पंख फुलवते, तशी कठोर आसूडही उगारते. तिची कहाणीमधील 32 कहाण्या खरं तर प्रातिनिधिक आहेत. एकूण 41 कवितांपैकी शेवटच्या 10 कविता महानोरांनी स्वतःच्या आईवर लिहिल्या आहेत. कवीच्या मनात रुतून बसलेल्या तिच्या आठवणींची एक कहाणीच झालेली आहे. पण ही कहाणी सांगायला सुद्धा शब्द कमी पडावेत, असं आईचं आभाळगत मोठेपण. सामान्य शेतकरी कुटुंबातील स्त्रीचं साधं जगणं देखील किती जीवघेणं असतं याचं चित्र आईवरच्या कवितांमधून उलगडतं. जगणं जीवघेणं असलं तरीही या जगण्याकडे आईनं कधी पाठ फिरवली नाही, जगण्याचा कंटाळा केला नाही.
मायेनं आपल्या लेकरांना घास भरवले, जवळ घेतलं, मोठं केलं. प्रसंगी अर्धपोटी राहून संसाराचं दळण दळताना आपल्या आयुष्याचं पीठ झालं तरी साऱ्यांच्या तोंडी भाकरीचा घास भरवणारी ही आई. तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ या कवितेत कवीची कविता आणि सारा गोतावळा यांचं असलेलं नातं मनपूर्वकतेनं कवीनं रेखाटलेलं आहे. देव्हाऱ्यासारखं निर्मळ आयुष्य असलेल्या आईच्या तोंडून ऐकलेल्या ओव्या तिच्या मायेची सय घेऊन साय होऊन कवितेत उमटल्याचा अभिमान कवीला आहे. कवी आईजवळ मागतो तो शब्दातला पारा, जात्यातला गीत गांधाराचा वारा. आईच्या आठवणीत रमलेल्या या कविमनाला भोवतालचं वर्तमान वास्तव अजिबात ओढ लावत नाही. माणसांच्या गर्दीत भावना आणि मायेचं नातं सरून गेल्यानं त्याला सार बत्थड वाटतंय. आईनं जीवापाड कष्ट करून जपलेली जोपासलेली शेतीवाडी आणि लक्ष पाखरांचा लळा हाच कवीला आता या प्रखर वास्तवात जीवाभावाचा गोतावळा वाटतो. आईजवळ कवीनं मागितलेलं हे जणू पसायदानच आहे. तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ आणि देव्हाऱ्यासारखं तुझं आयुष्य निर्मळ. तुझ्या ओवीतला शब्द रुंजी घालून विश्वाला कवितेच्या पानावर साय पांघरून आला. मला काही नको माये देई शब्दातला पारा, कुरुंदाच्या जात्यातला गीत गांधाराचा वारा. दुःख येवो दुःख राहो आता बत्थडलं मन, माणसांच्या दुनियेत आता वाटेना राहणं. तुझी शेतीबाडी झाडी लक्ष पाखरांचा लळा, जीवाभावाच्या नात्याचा माझा खरा गोतावळा, माझा खरा गोतावळा. 1997 साली प्रकाशित झालेल्या पानझड या कविता संग्रहाला सुद्धा आईच्या आठवणींची किनार आहे. उदासी, शृंगार आणि विरक्ती या तिन्ही भावछटांची कविता या संग्रहात संपादित करण्यात आलेली आहे. पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून, आई करपले हात तुझे भाकरी भाजून. आईनंच आयुष्यात कष्ट सोसून उभं केलं याची जाणीव कवीला आहे. शिळ्या भाकरीने उभा माझ्या संसाराचा जीव, तुझ्या ओवीच्या शब्दांनी मला केले चिरंजीव. आईनंच महानोरांना ओवी दिली. आयुष्यभर पुरणारा हा संस्कार म्हणजे त्यांना आईचा वेदांत वाटतो. म्हणूनच आई हे जग सोडून गेल्यानंतर जात्याच्या ओवीचा संपला वेदांत असं कवी म्हणतो. व्यक्तिगत आयुष्यातील दुःखद घटनांची जाणीव इतरही काही कवितांमधून दिसते. या जाणीवेचं केंद्र व्यक्तिगत असलं तरी परीघ भोवतालचा सुदूर विखुरलेला समाज आहे. खेड्याच्या भल्यासाठी अख्खं आयुष्य दिल्यानंतरही ज्यांना आपलं म्हटलं, जे आपले होते त्यांनीच छळवाद मांडला, ही बोच आणि हा सल कवीचं मन जाळतो. अशावेळी कुठे शोधावा माणूस रीते कोस कोस, दूर गणगोत माझे शब्दही उदास, असं म्हणण्याशिवाय त्याला पर्याय उरत नाही. ही दुःखाची जाणीव विश्वाकार होताना भोवतीचा निसर्गही उदास वाटला आहे. इथे झाडात निजलेल्या पाखरा नाव ना गाव, किंवा झोका झुलतो अंगणी बाई डोळ्यात का पाणी, अशा ओळींमधून ही उदासी प्रकटते. तसंच भुई भेगाळली खोल ओल राहिली ना कुठे, पाल्या पाचोळ्याचा जीव वहाटुळीशी घुसमटे, अशा शब्दामध्ये दोन जिवलग मैत्रिणींच्या बोलण्यातूनही प्रकटते. याच संग्रहात पुढे भक्तीच्या वाटेवर पालखीतले अभंग भेटतात. ज्येष्ठ संपला की वारकऱ्यांना वेध लागतात वारीचे. विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडी आसुसते. संपला उन्हाचा ज्येष्ठाचा महिना, आभाळाला पान्हा अमृताचा. मृग नक्षत्राची साधली पेरणी, अंकुरली लेणी हिरवीगार. रानोमाळाता पिकांचा दरवळ, पुढे ते सांभाळ पांडुरंगा. अवघ्या दुःखांचा झालासे कैवारी, आषाढाची वारी जन्मभरी. टाळ मृदंगाची निघाली पालखी, तुझीच अलौखी विठुराया. तुझ्या दर्शनाला आसुसली दिंडी, फोडू दहीहंडी महाद्वारी. अशा प्रकारच्या 10 अभंगांनी भक्तीची वाट उजळते. पालखी पुढे पुढे सरकते तसं मनही उजाळतं. दुष्काळ नापिकी यामुळं करपलेलं मन पांडुरंगाच्या डोळ्याला डोळा भिडवून धीटपणे म्हणतं,
अमंगळ सारे पोचले जाताना तुझा मुकेपणा जीव घेणा. सत्य असत्याचे तुझे निरूपण ऐकताना क्षीण आला देवा. आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण राऊळ सोडून पहा तरी. या पालखीच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे संसार दुःखाचे पाश बाजूला सारत वारकऱ्यांचं मन विठ्ठलाशी एकरूप होतं. ज्ञानोबा, तुकाराम, चोखोबा, नामा, जनी, मुक्ताई या सकल संतांच्या थोरवीचा बुक्का भाळी मिरवत शेवटी ते मन सूर्य सुक्त गातं. जन्माचं दुःख, तारुण्यातला लावण्यबहर आणि विरक्तीची शिकवण देणारा भक्तीचा मळा हा पानझड या संग्रहातल्या कवितांचा क्रम म्हणजे विराट जीवनाचं लालित्यपूर्ण रूपकच जणू काही. शेवटी असलेलं सूर्य सूक्त म्हणजे तर कळस. सूर्यनारायणा नित नेमानं उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, दिव्याचा आधार जडो त्याच्या संसाराला. ओंजळीने भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखांना असो सावली मायेची. आवादानी हो शेत भरू दे दाण्यांचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. नामदेव धोंडो महानोर यांची ही समग्र कविता म्हणजे हुरहुर, सळसळ आणि चैतन्य दर्शनाचा अनोखा शब्द सोहळाच. भुईत रुजून मराठी कवितेचा अवकाश व्यापणाऱ्या कवितांचं देणं रसिकांच्या ओंजळीत ठेवून हा रानकवी चैतन्याचं गाणं गात मेघुटांच्या पालखीतून अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय. त्याला शतशः वंदन.